इंग्रजी भाषेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे क्रियापद. इंग्रजी जे व्याकरण आहे त्या व्याकरणाचं जे बेस आहे तो म्हणजे क्रियापद. तर हे क्रियापद आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर क्रियापदाचं स्वरूप काय आहे किंवा त्याचे कार्य काय आहे हे आपल्याला या भागात आपल्याला लक्षात येऊन जाईल. क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापदाचं कार्य काय आहे, तर डिस्क्राईब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. ज्या शब्दातून आपल्याला डिस्क्राईब म्हणजे वर्णन किंवा माहिती मिळते, द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. ॲक्शन म्हणजे कृती ऑफ द सब्जेक्ट म्हणजे कर्त्याची जी कृती आहे ती कृती किंवा त्याचं कार्य आपल्याला क्रियापदातून आपल्याला कळत असते. क्रियापद या शब्दामध्येच आपल्याला क्रिया दिसते, म्हणजे क्रियापद हे आपल्याला क्रिया दर्शवत असते किंवा क्रिया सूचित करत असते. ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट, किंवा काही क्रियापद अशा प्रकारचे असतात जे क्रियापदामधून आपल्याला स्टेट ऑफ द सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टची स्थिती किंवा अवस्था आपल्याला कळत असते, तर त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणू शकतो. तर अशा प्रकारे क्रियापद काय आहे किंवा क्रियापदाचे जे प्रकार आहे हे आज आपण बघणार आहोत. प्रामुख्याने क्रियापदाचे दोन रूप आहेत. ते दोन रूप म्हणजे मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. मुख्य क्रियापदाचं कार्य काय आहे, तर कर्त्याची कृती कोणती आहे किंवा कर्ता कोणती कृती करणार आहे ते दर्शवणारा शब्द म्हणजे मेन वर्ब. म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला क्रिया करते तो शब्द म्हणजे मुख्य क्रियापद. आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे ज्या शब्दातून तुम्हाला सब्जेक्टची स्थिती किंवा अवस्था कळत असते किंवा ज्या शब्दातून तुम्हाला त्या वाक्याची स्थिती किंवा अवस्था कळत असते त्याला आपण काय म्हणूया, ऑक्झिलरी वर्ब म्हणूया. लक्षात घ्या, मेन वर्बला आपण त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग किंवा त्याला आपण मेन वर्ब आपण कधी म्हणू शकतो, ज्या शब्दातून डिस्क्राईब द ॲक्शन. डिस्क्राईब द ॲक्शन म्हणजे काय, म्हणजे कृतीचं वर्णन केल्या जाते ज्याच्यातून आपल्याला क्रिया कळत असते तो शब्द म्हणजे मेन वर्ब. आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय आहे, द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. जो सब्जेक्ट म्हणजे कर्ता जो असतो, जो क्रिया करणारा जो कर्ता असतो त्या कर्त्याची स्थिती किंवा कर्त्याची अवस्था आपल्याला मिळत असते. कर्त्याची अवस्था तसेच वाक्याची स्थिती ज्या शब्दातून कळत असते त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणूया. तर याविषयी जी डिटेल किंवा विस्तृत माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. टाइप्स ऑफ वर्ब. सर्वात प्रथम आपल्याला मुख्य क्रियापदाचे जे रूप आहेत ते रूप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. अशा शब्द उच्चारताना आपल्याला नेहमी मराठीमध्ये त, ता, ती, तो, ते अशा प्रकारचे शब्द येत असतात. जसं उदाहरणामध्ये राईटला आपण उच्चार करत असताना आपण लिहितो, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे राईट हे आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये वापर करताना आपल्याला दिसून पडतो. म्हणजे साध्या वर्तमान काळ जर आपण बोलायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप योजावं लागेल. तर पहिलं रूप काय आहे, तर हे आपल्याला या शब्दातून आपल्याला कळत असतो. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप माहीत असणं खूप गरजेचं आहे. तसंच क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे जर आपल्याला साध्या भूतकाळामध्ये जर बोलायचं असेल तर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असणं गरजेचं आहे. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. आणि इथे राईटचं दुसरं रूप झालं आहे रोट. तर इथे ल, ला, ली अशा प्रकारचे मराठीमध्ये उच्चार येत असतात. जसं राईटला आपण लिहितो म्हटलं तसं रोटला आपण लिहिलं म्हटलं तर लिहिलं म्हणजे ही क्रिया घडली किंवा भूतकाळात झाली हे शब्द दर्शवत असतात. आणि V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप आणि या शब्दातून तुम्हाला पूर्ण क्रिया दर्शवित असते किंवा पूर्ण क्रिया घडलेली आहे हे क्रियापदाचं तिसरं रूप दर्शवित असते. जसं रिटन हे रोटचं तिसरं रूप आहे, राईटचं तिसरं रूप आहे रिटन. तर लिहिलेलं आय हॅव रिटन, आय हॅड रिटन, आय विल हॅव रिटन. म्हणजे तिन्ही काळातील पूर्ण क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला रिटन म्हणजे V3 चा आपल्याला उपयोग करत असतो. म्हणजे क्रियापदाचे जे पहिलं रूप असतील त्याचं आपल्याला तिसरं रूप करणं खूपच गरजेचं आहे. जर आपल्याला वाक्य पूर्ण क्रियामध्ये बोलायचं असेल, तिन्ही काळातील पूर्ण क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप माहीत असणं खूप गरजेचं आहे.
आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ज्या शब्दाला ING असते त्या शब्दाला आपण ज्या क्रियापदाला ING लागत असते ते शब्द म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. आणि त्या क्रियापदाचं चौथं रूपाचा उपयोग तिन्ही काळातील जे चालू क्रिया आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असेल, चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळातील चालू क्रिया असतील हे दर्शवण्यासाठी आपल्याला क्रियापदाला ING लावावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला क्रियापदाचे 4 रूप माहीत करून घेतलेले आहोत आपण. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे क्रियापद असतात आणि त्या सगळ्या क्रियापदाचे आपल्याला पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं रूप आपल्याला टेन्ससाठी खूप गरजेचं आहे. आणि टेन्ससाठी तुम्हाला ते शब्द चा सराव करणे हे तुमच्या अभ्यासामध्ये असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथे खालील काही उदाहरण घेऊया की त्याच्यासाठी आपल्याला किती महत्त्वाचं आहे क्रियापद. इथे आपल्याला एक वाक्य बघा, ही राईड्स कार, म्हणजे ही म्हणजे इथे कर्ता आहे, त्याच्याकडून कुठली क्रिया घडत आहे, चालवण्याची क्रिया घडत आहे. राईड्स म्हणजे हे चालवणे, चालवितो, हे जो शब्द इथे मी इथे रेड कलरमध्ये लिहिलेला आहे हे चालवण्याची क्रिया दिसते, म्हणजे त्याच्याकडून क्रिया होत आहे. कुणाकडून होत आहे, तो व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती ही चालवण्याची क्रिया करत आहे कार. आणि कार हे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट झालं, त्याचं कर्म झालं. म्हणजे क्रियापद हे जी क्रिया आहे ही क्रिया कशावर घडत आहे किंवा त्या क्रियाचं जे उद्देश आहे तो शब्द म्हणजे ऑब्जेक्ट. इथे लक्षात घ्या, पुन्हा एक दुसरं उदाहरण आहे याच्यामध्ये, दे संग सॉन्ग. दे संग सॉन्ग हे भूतकाळ रूप वापरलेलं आहे, त्यांनी गाणं गायलं. आता हे गायलं जे आहे हे क्रिया आहे, ठीक आहे, अ सॉन्ग. आणि ही क्रिया कशावर होत आहे, गाण्यावर, म्हणजे गाणं गायलं. तर अशा प्रकारे ते संग बॅलेड, ते संग इपिक, ते संग मेलोडियस सॉन्ग असं आपण म्हणत असतो ना. तर हे जे संग हे जे शब्द आहे हे क्रियापद आहे ज्याच्यातून आपल्याला गाण्याची क्रिया आपल्याला कळत असते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मुख्य क्रियापद काय आहे हे आपल्याला कळलं असेल. त्याच्यामध्ये V1 वापरला आहे, याच्यामध्ये V2 वापरलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला साधा वर्तमान काळासाठी आपण राईड्स म्हटलेलं आहे आणि साध्या भूतकाळासाठी आपल्याला संग म्हटलेलं आहे. तर अशासाठी आपल्याला V1, V2, V3 आणि V4 हे चारही जे रूप आहे क्रियापदाचे हे मुख्य क्रियापदाचे 4 रूप आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं अधिक आपण थोडंसं इथे बाण दाखवलेलं आहे. जे संघ शब्द असतील, राईट जो शब्द आहे हे ॲक्शन म्हणजे क्रिया दर्शवते, ज्याच्यातून आपल्याला क्रिया कळत असते. जे आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं की क्रियापद हे नेहमी ॲक्शन किंवा कृती किंवा क्रिया दर्शवत असते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मुख्य क्रियापदाचं कार्य कोणतं आहे, तर वाक्यातली क्रिया दर्शवणारं शब्द म्हणून त्याचा वापर होत असतो, उपयोग होत असतो. म्हणून त्याचं रूप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण विविध प्रकारचे टेन्सेस असतात. आपल्याला टेन्सेस माहीतच असेल तर 12 टेन्स आहे. 12ही टेन्समध्ये क्रियापदाचे रूप आपल्याला वापर करावा लागतो. पण खास करून 12ही टेन्समध्ये आपल्याला वाक्य परिवर्तन करत असताना हे 4 जे रूप आहेत क्रियापदाचे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. V1, V2, V3 आणि V4. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण थोडंसं अधिक विस्तृतपणे आपण क्रियापदाचे रूप किंवा क्रियापदाचे जे प्रकार आहेत हे थोडंसं आपण बघणार आहोत. रेग्युलर वर्बला आपण मराठीमध्ये नियमित क्रियापद म्हणतो. नियमित क्रियापद का आपण म्हटलं, याचं एक्झाम्पल असं आहे की V1, V2 आणि V3 आहे हे तर आपल्याला माहीतच असेल. क्रियापदाचं पहिलं रूप प्ले आहे, त्याचं दुसरं रूप प्लेड होतो आणि तिसरं रूप सुद्धा प्लेडच असतो. प्ले म्हणजे खेळतो, प्लेड म्हणजे खेळला, प्लेड म्हणजे खेळलेला आहे किंवा खेळलेला होता किंवा खेळलेला असेल. तर अशासाठी जे काही त्याचा उपयोग आहे हे आपल्याला टेन्सेसमध्ये आपल्याला करता येऊ शकतो. परंतु रेग्युलर क्रियापद काय बरं म्हटलं आहे याचं आपण थोडंसं आपण बघूया. कारण इथे पहिले जे आपल्याला जो क्रियापद दिसतो त्याला दुसऱ्या रूपमध्ये म्हणजे क्रियापदात दुसऱ्या रूपामध्ये ईडी लागलेला आहे आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपमध्ये सुद्धा ईडी लागलेला आहे. तसं किलचं किल्ड झालेलं आहे, सेंडला सेंट झालेला आहे. म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप जर सेम असेल त्याला आपण नियमित क्रियापद म्हणूया. तर अशा प्रकारे नियमित क्रियापद कोणते आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं हायलाइटेड नाही का. तर अशा प्रकारचे काही शब्द आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विविध प्रकारचे नियमित क्रियापद आहे इंग्रजी भाषेमध्ये. तसेच
अनियमित क्रियापद सुद्धा असतात ज्याला ईडी लागत नाही, ज्याचं सेकंड आणि तिसरं रूप हे वेगवेगळं असते. उदाहरणामध्ये जर आपण बघितलं, गो हे V1 आहे, त्याचं दुसरं रूप जो आहे हे वेंट आहे, त्याचं तिसरं रूप हे गॉन आहे. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये आपल्याला फरक दिसतो. तर अशा प्रकारच्या क्रियापदाला आपण अनियमित क्रियापद म्हणतो. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगटन. म्हणजे हे तिन्ही जे क्रियापदाचे रूप आहे याच्यामध्ये विविधता दिसते, वेगळं पण दिसते, म्हणून याला आपण इररेग्युलर वर्ब म्हणत असतो. तर अशा प्रकारचे नियमित क्रियापद आणि अनियमित क्रियापद जे आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं अधिक डिटेलमध्ये आपण क्रियापदाचे स्वरूप बघूया. त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्टिव्हाइज आणि पॅसिव्हाइज वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब याचा फरक तुम्हाला लक्षात आला असेल. कारण आपल्याला जर ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करत असेल नाही, आपल्याला ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि क्रियापद हे तिन्ही शब्द असणं गरजेचं आहे. पण जर क्रियापद असेल पण क्रियापद हा ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तरच त्याचं आपल्याला पॅसिव्हाइजमध्ये परिवर्तन करता येतो. म्हणजे इथं लक्षात घ्या, ट्रान्झिटिव्ह वर्ब इट हॅज ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब आपण कोणाला म्हणतो? ज्या क्रियापदाला कर्म असते, म्हणजे जे क्रिया असते त्या क्रिया घडणारा कशावर होत असते तो शब्द तिथे असेल, किंवा त्याच्या शब्दाकडून, त्या क्रियाकडून एखादी कृती होत असेल, ती कृती एखाद्या शब्दावर, एखाद्या वाक्यावर, एखाद्या घटनेवर होत असेल तर तो शब्द तिथे येत असेल, म्हणजे इथे त्याला ऑब्जेक्ट आहे हे लक्षात घेऊ. म्हणजे त्याला आपण लक्षात घेऊ, ज्यावर क्रिया घडली जाते तो शब्द त्याला आपण कर्म म्हणतो. पण ट्रान्झिटिव्ह वर्ब हे काय करत असते? हे क्रिया करत असते आणि ती क्रिया कुठल्या तरी एखाद्या कर्मावर करत असते, कुठल्या तरी एका ऑब्जेक्टवर करत असते, म्हणून याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणत असतो. जसं आय प्ले अ क्रिकेट, मी खेळतो, तर माझ्याकडून खेळण्याची क्रिया होत आहे आणि ती क्रिया कोणावर घडत आहे? क्रिकेटवर घडत आहे. म्हणजे ज्यावर क्रिया घडली जाते तो शब्द म्हणजे कोणतं? कर्म आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येते की ट्रान्झिटिव्ह वर्बला काय असते? ऑब्जेक्ट असतो. म्हणजे मी खेळतो तर खेळण्याची क्रिया हे कोणावर होत आहे? क्रिकेटवर होत आहे. चला आपण प्लेला म्हणून आपण इथं काय म्हणूया? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणूया. सब्जेक्ट इथे आय आहे, म्हणजे मी कृती करणारा आहो, मी कार्य करणारा आहो, आणि ज्या शब्दातून क्रिया करत असते तो शब्द म्हणजे क्रियापद, म्हणजे खेळण्याची क्रिया आहे. आणि हे खेळण्याची क्रिया कशावर घडली जात आहे? तर ते ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट कोणता आहे? अ क्रिकेट आहे. म्हणून याला आपण वर्बला, या वर्बला आपण काय म्हणूया? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणूया. सब्जेक्ट जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण हू न प्रश्न करूया. हू प्ले अ क्रिकेट. क्रियापदाला जर आपण प्रश्न केला हू प्ले, कोण खेळतो, तर सहजपणे आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता मिळत असतो. आणि क्रियापद जर जाणून घ्यायचं असेल तर डू म्हणजे कोण कार्य करतो. व्हॉट आय डू, मी काय करतो. सब्जेक्टला प्रश्न करायचा की तू काय करते, सब्जेक्टला प्रश्न करायचा व्हॉट आय डू किंवा व्हॉट ही डज. अशा प्रकारे जर आपण प्रश्न केला, जो कोणी इथं सब्जेक्ट असेल त्याला आपण व्हॉटनं प्रश्न करून डू, डज अशा प्रकारे कृतीशील जे शब्द आहे, म्हणजे ज्याच्यातून क्रिया आपल्याला जाणून घ्यायचं असेल, त्यामुळे कृतीशील शब्द जो आहे डू आणि डज आणि डीड अशा प्रकारचे शब्द आपण वापरून ते कोणतं कार्य करते, कोणतं क्रिया करते, ती क्रियाजनक जो शब्द आहे, क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे तो आपल्याला मिळू शकतो. जसं व्हॉट आय डू, मी काय करतो, तर मी क्रिकेट खेळतो. तर माझ्याकडून काय करण्याची क्रिया आहे, तर माझ्याकडून क्रिकेट खेळण्याची जी क्रिया आहे, म्हणजे खेळण्याची जी क्रिया आहे हे आपल्याला लक्षात येते. त्याच प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट जर जाणून घ्यायचं असेल तर आपण क्रियापदाला प्रश्न करायचा व्हॉटनं. व्हॉट आय प्ले, मी काय खेळतो, तर क्रिकेट. तर क्रिकेट हे त्याचं ऑब्जेक्ट, म्हणजे त्याचं हे कर्म त्याला आपल्याला मिळू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला कर्म ज्याच्यातून मिळत असेल, क्रियापदाला जर प्रश्न विचारून जर कर्म मिळत असेल त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब लक्षात घेऊया. इंट्रान्झिटिव्ह वर्बला इट हॅज नो ऑब्जेक्ट, त्याला कर्म नसते. उदाहरणामध्ये बर्ड फ्लाईज इन द स्काय, पक्षी उडतात. इन द स्काय म्हणजे आकाशामध्ये उडतात. तर हे इन द स्काय आहे, हे ऑब्जेक्ट नाही आहे, तर हे अतिरिक्त माहिती आहे. ठीक आहे. तर कसं आता लक्षात घेऊया. आपण जर पुन्हा हूने, व्हॉटने आपण प्रश्न करूया. हू फ्लाईज,
नाही का. तो कोण उडतो, तर आपल्याला मिळतो उत्तर काय मिळते, बर्ड. बर्ड हे करता मिळते. फ्लाईज म्हणजे हे जे क्रिया आहे, या क्रियाला जर आपण प्रश्न केला हू फ्लाईज, तर कोण क्रिया करणार आहे, हे फ्लाईंगची क्रिया कोण करत आहे, म्हणजे उडण्याची क्रिया कोण करत आहे, खेळण्याची क्रिया कोण करत आहे, असं म्हणून आपण इथं आय हा करता मिळवला. त्याच प्रकारे हे उडण्याची क्रिया कोण करत आहे, याच्यातून आपण बर्ड नावाचा जो करता हे आपण जाणून घेतला. त्याच प्रकारे आपण इथे क्रियापद लक्षात घेऊया. व्हॉट बर्ड डज, इथे आपण व्हॉट आय डू इथे केलं, तसं व्हॉट बर्ड डज, तर पक्षीने काय केलं, पक्षी काय करतो, तर इथे फ्लाईज म्हणजे उडण्याची क्रिया करतो, हे आपल्या लक्षात येईल. तसंच आपण जर सरळ आपण जर क्रियापदाला जर प्रश्न केला व्हॉट फ्लाईज, व्हॉट इथे आपण व्हॉट प्ले, आपण काय खेळतो आपण म्हटलं तर क्रिकेट हे उत्तर मिळते. व्हॉट फ्लाईज, काय काय उडतो, तर इथे काय उडतो म्हणजे इथे जर पतंग गीतंग असेल तर आपण म्हटलं असतं, पण इथे इन द स्काय हे शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे इथे फ्लाईजला कुठलाही प्रकारचं कर्म नाही आहे, म्हणून इथे आपण फ्लाईजला आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपण म्हणूया. अशा प्रकारे आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब हे दोन फरक आपण जाणून घेतलं. त्याच्यानंतर आपण मेन वर्ब आपण लक्षात घेतला आहे, मुख्य क्रियापद आपण लक्षात घेतलेलं आहे. मुख्य क्रियापदाला रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब असे दोन प्रकार असतात. त्याच प्रकारे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब असे त्याचे फरक त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते. त्याच प्रकारे ऑक्झिलरी वर्बमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे हेल्पिंग वर्बमध्ये, तर हेल्पिंग वर्बला आपण मराठीमध्ये म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. त्याचा उपयोग काय आहे, जो शब्द जो क्रियापद दॅट डिस्क्राईब द सिच्युएशन म्हणजे स्थिती वर्णन करत असेल, ऑर स्टेट ऑफ द सब्जेक्ट किंवा कर्त्याची अवस्था सांगत असेल, तो शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद बोलावं, संबोधावं, कॉल्ड. ठीक आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येते की याचा उपयोग कुठं होतो, इट गिव्ह मिनिंग टू द मेन वर्ब. विशेषतः मुख्य क्रियापदाला अधिक अर्थ देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुख्य क्रियापदाची स्थिती दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याच प्रकारे वाक्याची स्थितीसाठी पण त्याचा उपयोग होत असतो. बट इट कॅन नॉट लिव्ह अलोन. परंतु हा जो हेल्पिंग वर्ब जो शब्द आहे हा स्वतंत्र राहू शकत नाही. स्वतंत्र जर त्याला आपण ठेवलं किंवा लिहिलं तर त्याचा पूर्ण अर्थ आपल्याला कळत नाही. मेन वर्ब मधून आपल्याला पूर्ण अर्थ कळतो. खातो, लिहितो, वाचतो, याच्यातून आपल्याला क्रिया कळते. आणि याच्यासोबत जर आपण सब्जेक्ट लावला आय प्ले, मी खेळतो, ही प्लेस, तर आपल्याला लक्षात येते की मुख्य क्रियापदातून आपल्याला पूर्ण अर्थ कळतो. परंतु ऑक्झिलरी वर्बला कुठल्या ना कुठल्या शब्दाची गरज असते. जसं आपण उदाहरण आपण बघूया. त्याकरता पहिल्यांदा आपल्याला ऑक्झिलरी वर्ब हे कोणते आहे आणि कधी कधी वापरायचं, कोणत्या काळामध्ये वापरायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येते की सिम्पल प्रेझेंट टेन्स असो किंवा प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असो किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असो, याच्यासाठी काही हेल्पिंग वर्ब असतात. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये ॲम इज आरचा वापर करता येतो, डू डज चा वापर करता येतो, हॅव ॲजचा वापर करता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे हे टेन्स सांगण्यासाठी म्हणजे काळ दर्शवण्यासाठी आणि हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे ते दर्शवण्यासाठी त्याचा वापर होतो, किंवा सब्जेक्ट कोण आहे, काय आहे हे दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला हेल्पिंग वर्बचा वापर होतो. जसं आय एम अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, नाही का, दे आर कल्प्रिट, दे आर क्रिमिनल, अशा प्रकारे आपण शब्द वापरतो. डू डजचा पण वापर करतो आपण. हॅव ॲज, जसं आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. दे हॅव अ कार, अशा प्रकारे त्यांच्याकडे कार आहे. दे हॅव अ बिग हाऊस, अशा प्रकारे आपण ही हॅज अ बिग हाऊस, अशा प्रकारे आपण जे वापर करत असतो. म्हणजे हॅज जर आपण शब्द वापरला तर आहे, ॲम आहे, डज करतो, पण याच्यातून आपल्याला लक्ष देत नाही, कुठल्या प्रकारची वाक्याची म्हणजे स्थिती आपल्याला कळत नाही. तर त्याच्यातली वाक्याची स्थिती पूर्ण करण्याकरता आणि क्रियापदाला एक जोड शब्द म्हणून हेल्पिंग वर्बचा वापर होत असतो. पास्टमध्ये वॉज वेअर, आय वॉज अ डॉक्टर, मी डॉक्टर होतो. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता, नाही का. अशा प्रकारे डीड, हॅड, आय हॅड हाऊस, माझ्याकडे घर होतं पण आता राहिलं नाही. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला वॉज वेअर, डीड आणि हॅड सारखे पास्टमधले हेल्पिंग वर्ब सुद्धा आपल्याला वापर करता येतो. त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये सुद्धा काही हेल्पिंग वर्ब आहे, विल आणि शाल. फ्युचरमधली क्रिया दर्शवण्यासाठी त्याचा वापर आपल्याला
या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होताना आपल्याला दिसतो. उदाहरणामध्ये आपण जर बघितलं, राहुल इज, राहुल आहे, पण याच्यातून राहुल काय आहे, कोण आहे हे आपल्याला कळलं नाही. त्याच्यासाठी क्रियापद थोडंसं असणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाला मिनिंग देण्यासाठी, मुख्य क्रियापदाला मिनिंग देण्यासाठी किंवा वाक्याला पूर्ण अर्थ देण्यासाठी हेल्पिंग वर्बचा वापर होतो, पण तो स्वतंत्रपणे त्याचा वापर होता हे दिसत नाही. जसं राहुल इज गोईंग, राहुल जात आहे, राहुल इज गोईंग. तर याच्यामध्ये हे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स वापर करताना इथे टू बीचं रूप म्हणजे हेल्पिंग वर्ब इजचा वापर इथे केलेला आहे. राहुल हे कर्ता आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे, गोईंग हे क्रियापद आहे, मेन वर्ब आहे. त्यानंतर आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघूया. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत हे आपण थोडंसं बघूया आणि त्याचा वापर काय आहे हे आपण पाहूया. इट इज यूज, त्याचा वापर केला जातो टू शो पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी, रिक्वेस्ट करण्यासाठी म्हणजे विनंती करण्यासाठी, क्षमता ॲबिलिटी दर्शवण्यासाठी, परमिशन म्हणजे विनंती करण्यासाठी, ऑब्लायजेशन म्हणजे कृतज्ञता, पालन या शब्दासाठी आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वापर करता येतो. जसं उदाहरणामध्ये कॅन, शूड, मस्ट, नीड, वूड, कुड. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्याला आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणूया. उदाहरणामध्ये ही कॅन प्ले अ क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळू शकतो, म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे दर्शवण्यासाठी इथं कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब इथे घेतलेला आहे. त्याचप्रकारे दे शुड डू स्टडी, ऑब्लायजेशन म्हणजे त्याचं पालन केलं पाहिजे, त्यांनी स्टडी केलंच पाहिजे हे सांगण्यासाठी इथे शूड हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे. तसंच मे आय गो म्हणजे परमिशन घेण्यासाठी मे हा ऑक्झिलरी वर्ब इथे घेतलेला आहे. मे आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का, इथं परमिशन मागण्यासाठी मेचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण क्रियापदाचे रूप, त्याचे स्वरूप आपण आज जाणून घेतलेलं आहे.